राजधानी नवी दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या आंदोलनात लाठीमाराच्या निषेधार्थ चंद्रपुरात मोठ्या संख्येने आंदोलन करण्यात आलं। चंद्रपूर शहरातील बायपास मार्गावरच्या तेलंगणा महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्गावर आंदोलकांनी चक्काजाम करण्याचा प्रयत्न केला। यावेळी विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांवर नियंत्रण मिळवलं। आज आम्ही इथे जमलेलो आहोत कारण दिल्लीमध्ये जे चालू आहे शिक्षणाविषयी जंतर मंतरवर युवकांवर अत्याचार होत आहेत। आपल्या भारत देशामध्ये एवढी लोकशाही, मोठी लोकशाही असून सुद्धा आपण आपल्या हक्कासाठी जर लढत असू आणि त्या हक्काच्या लढण्याच्या बदल्यात जर आपल्याला लाठीचार, आपल्यावर अन्याय, आपल्यावर अत्याचार होत आहे, असं आमचे गोळे फेकत आहे मुलींवर, मुलांवर, त्यांची अशी अवस्था पाहून चक्क डोळ्यात पाणी येऊन राहिलंय। त्यांचे काय हाल करून ठेवले या मोदी सरकारने। हक्कासाठी जर लढायला गेले तर असे हाल आहे। जोपर्यंत मोदी सरकार या देशात आहे तोपर्यंत प्रत्येक नागरिक हा गुलाम आहे। त्याच्यामुळे ह्या गुलामीतून सुटका करायसाठी आपल्याला नरेंद्र मोदी, तसेच नीटच्या पेपर मध्ये जे एवढा मोठा घोड झाला आहे, प्रत्येक पेपर मध्ये रिझल्ट मध्ये घोड होतो, प्रत्येक पेपर मध्ये पेपर फुटतात। हे काय शिक्षणाचा काळा बाजार करून ठेवला या सरकारने। पैसे घेतात, पेपर विकतात, गाय गरीब मुलांचं किती नुकसान होते याचा विचार हा सरकार करत नाही। आणि त्याच्यासाठी म्हणून जे आमचे वांगचूक सर आहेत, जे या देशाचे सायंटिस्ट आहे, त्यांनी उपोषणाला बसले आणि त्यांना आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे। त्याच्यासाठी आज आम्ही इथे आंबेडकर चौक, बाबूपेठ इथे जमा झालेला आहोत आणि त्यांना पूर्णपणे आम्ही पाठिंबा देऊ आणि सहकार्य करू।